मी शेतकरी, तुम्ही शेतकरी, 3 वर्षापासून भाव बघत असाल की कसे आहे भाव. 7,000. मागच्या वर्षी तुरीचे भाव 12,000पर्यंत गेले आणि यावर्षी तुरीचं उत्पादन कमी आणि मला 6.5 विकायला लागले आणि असं ऐकतं की 6,000 आहे. म्हणजे याचा अर्थ काय, माननीय मोदीजी साहेब म्हणतात की आम्ही तुमचं उत्पन्न शेतकऱ्याचं डबल करू. मग डबल करू आणि म्हणजे उत्पन्न डबल करू म्हणजे तुमचे भाव डबल असणारे जर निम्मे झाले तर तुमचं उत्पन्न डबल होईल की निम्मं होईल. डबल करण्यासाठी तर तुमचं 25%वरच तुम्ही आले आहे. कारण तुम्हाला 12,000 ते 24,000 व्हायला पाहिजे. 24,000चे तुम्ही निम्मेने एकदम 6,000 आणले आणि तुमचे मंत्री आमदार जे कोणी आहे ते बोलतात की आम्ही तुम्हाला 6,000 देतो आणि कपडे देतो, जोडे देतो, चप्पल देतो. अरे शेवटी तुम्हाला जेवण करण्याकरता तर आम्हीच देतो ना. डाळ तुम्ही खाता, आम्ही देतो. मग आमच्या एका क्विंटल मागं तुम्ही 6,000 देता. तुम्ही वर्षभरात 6,000 देता. 6,000 तर मग शेतकऱ्याला परवडणार आहे का. म्हणजे मागच्या वर्षी जर कुणाला 25 क्विंटल जर तूर पिकलं जर असेल तर त्याला किती रुपये होईल. 20 क्विंटल, 10च क्विंटल बघू आपण. 10 क्विंटल किती झाले, 1,20,000. आणि यावर्षी 6,000 भाव झाले तर किती झाले, 60,000. म्हणजे तुम्ही किती घेतले एका शेतकऱ्याकडून, 60,000 रुपये घेतलेले आहे आणि तुम्ही देत किती आहे, 6,000. विचार करा. आणि तुमचे हे सगळे लोक जे आहे त्यांच्या तोंडाला आवार घाला. आता घरातला मुख्य व्यक्ती असतो तो कोणाला खर्चाला देतो, हे देतो. आता तुम्ही पैसे घेतले सगळे तुम्ही घेऊन जातात, तुम्ही GST घेऊन जातात, सगळं घेऊन जातात. ठीक आहे, आम्ही मान्य करतो की देशाला चालवण्याकरता पैसा पाहिजे. पण याचा अर्थ असा आहे की तुम्ही एक्सपोर्ट करता, तुम्ही दुसऱ्या देशाला देता, तुम्ही कांद्यात देता, कधी कांद्याची निर्यात बंदी करता, आयात करतात. कापसाची आयात झाली आहे, तुम्ही इतकी लाखी गोठी आहे, तुम्ही ऑस्ट्रेलियातून बोलावला त्यावेळेस ही गोष्ट झाली. तुमच्या गुजरात लॉबीकडून ती काही इतकं कमी झालेलं आहे. म्हणजे याचा पैसा कोणाच्या तरी शेताच्या कोणत्या व्यापाऱ्याच्या खात्यात तर जात असेल, त्याला तर काही मुनाफा भेटत असेल. मग ही जीवनपद्धती तुम्हाला देण्याची गरज का भासली. कारण तुम्हाला इतके माहीत आहे की मतदान करणाऱ्यांची अपेक्षा डाळ स्वस्त झाली पाहिजे. तुम्हाला आठवते 7 वर्षापूर्वी तुरीची डाळ एक वेळा 215 रुपये गेली होती. त्यानंतर आता स्पष्ट बोला, पत्रकार महोदय रवीशजीचे मी व्हिडिओ बघत होतो, बजट कम हो गया, दाल महंगी हो गई, ऐसा है वो. अरे स्वतःला 25,000 रुपये पगार भेटतो, 25 लाखाच्या वर पगार मिळतात आणि तुम्हाला डाळ महागून राहिली. 8वे वेतन चालू झाले किंवा 7वे वेतनपर्यंत किती पैसे झाला. आणि इथे मुख्य भाग मी बोलतो कारण सगळ्यांना 140 कोटी जनतेनं जागून घ्यायचा की आपल्याला शेतकऱ्याकडून काय मिळते आणि आपण शेतकऱ्याला काय देतो. शेतकऱ्याला शिव्या श्राप देणार, शेतकऱ्याच्या भरोशावर किती लोक जगतात, त्याच्या घरी कुटुंब किती असते. त्यानंतर आता आमच्याही घरी जे असेल तर 4 माणसं जे लागत असेल, कोणी खर्च करत असेल, वडील भाऊ जेवायचं, तर त्यांना नियमित रोजगार द्यावा लागतो. आता विचार करा, 400 रुपये मजुरी आहे. 5 लोक जर काम करत असेल तर तुम्हाला किती आहे, 2,000, 60,000 रुपये महिन्यात लागते. इथे वरुडसारख्या ठिकाणी शेती शिक्षण घेण्याचं आहे, मुलांचं शिक्षणासाठी इथून जाणं येणं करायचं आहे. तर शेती आहे आणि तुमची शेती कमी असेल तर तुम्हाला खर्च कमी राहील, पण जास्त असेल तर तुम्ही स्वतः मॅनेजमेंट आहे. जसं बँकेचं आहे, मॅनेजरच्या हिशोबाने कोणी विचार केला का की शेतकऱ्याजवळ जास्त शेती आहे उलट त्याला जास्त खर्च येतो आणि तो स्वतः मेहनत न करता त्याला 4 लोकांकडून काम करून घ्यायचं. तर 4 लोक एक कधी राहतील नाही राहतील, सगळ्यांना त्यांना कामावर द्यावं लागते. मग रोजगार हमी कोण चालून राहिलेला आहे, शेतकरी. मग त्याचं निकेल कसं. आता आपण 5 एकरात एक वेळेस 25 क्विंटल तूर घेतलेली होती, पण त्यावेळेस 215 रुपये भाव होता तुरीच्या डाळीचा. त्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांनी तूर पेरली आणि भाव हे 34 रुपयेवर झाले. मग एका किलो मागे 100 रुपये तुरीचे भाव कमी झाले. याचा अर्थ काय, 25 क्विंटल मागे 2.5 लाख रुपये नुकसान झालं शेतकऱ्याचं. कारण त्याने शेतकऱ्या म्हणजे आम्ही जे शेतकरी म्हणून आम्ही कर्जबाजारी आहो आणि आम्ही त्यावेळेस कर्ज घेतलेले होते. मग आम्ही ते भरू शकलो का, नाही. त्यानंतर उत्पादन घट होती, त्यानंतर ही होती, कधी पिकत नाही, लावलेले पैसे निघत नाही, सोनं लावलेलं निघत नाही, सोयाबीन गेली, त्यानंतर
एक वेळ अशी आली की पाणीच नव्हतं, त्यामुळे दुसरं पीक नव्हतं. सोयाबीन गेली, सोयाबीन 5 वेळा गेली. मग भाव डबल झाला की झाला तर मागच्या वर्षी काय सोयाबीन झालीच नाही. 2 क्विंटल 2,000 2 क्विंटल आणि 2,000चा भाव. बरेचसे इथं सोंगताही आली नाही. मग असं शेतकऱ्याचं नुकसान जे होते तर भांडवली नुकसान होते, त्याची भरपाई कुठून होते? आणि एवढं चालत असताना मग शेतकऱ्याला शेती विकावं लागते अथवा आत्महत्या करावं लागते. हे प्रश्न उद्भवतात कसे? तुम्हाला मतदार म्हणून स्वस्त पाहिजे 140 कोटी जनता, आणि राजकर्ते म्हणून तुम्हाला मतदान पाहिजे. मग मतदान कसं मिळते की सगळे तुमचे भाव कमी ठेवले आणि शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे भाव ठेवले. आता 2014पासून बघत आहे, पहिलं तर काय ते भावाचे नाही. मग तुम्ही महागाई वाढली नाही पाहिजे, महागाईचा इंडेक्स जो आहे तो कमी ठेवतात. हो, पण त्यासोबत तुम्ही पगार वाढ करता. तुमचे आमदार, मंत्री, पंतप्रधान, देशाचे राष्ट्रपती सगळ्यांचे पगार त्या रीतीनेच वाढतात ना. पण शेतकऱ्याला पगार आहेत का? शेतकरी हा अन्न सुरक्षेचा मुख्य घटक आहे. मग त्याला काही पगार आहे का? बाँड्री सुरक्षा करणारा जय जवान जय किसान जो नागरिक तर तिथे जवानांना पगार मिळतो, चांगली गोष्ट आहे. त्यांचं जीवन त्यांच्यावर होतं. पण शेतकऱ्याचं जीवन शेतीवर अवलंबून आहे. पण शेतकऱ्यालाही वरून पावसामध्ये वीज कडाळते, त्याच्यातून जातो. खाली सापाच्यामुळे दिवस रात्र जावं लागते. याच्या अगोदर 12 वाजता जावं लागेल. आता दिवसा जायचं म्हटलं तर 12 दिवसाची लाईन दिली. अरे दिवसा लाईन दिली तर उन्हाळ्यात जाऊन तिथे लाईन कधी येते कधी जात नाही. आणि त्यामध्ये दिवसा एवढ्या टेम्परेचरमध्ये पाण्याची सोय करता येत होती का? पाईपलाईन कसं नाही होत. म्हणजे हे जे तुम्हाला समजलं नाही, तुम्हाला मंत्रीपद हे ते त्या कार हे ते सगळं भेटते. पण कालपर्यंत मी कर्जमाफीचा मुद्दा केला, दिली का कर्जमाफी? नाही. म्हणजे शेतकऱ्याची परीक्षा घ्या. 5 वर्ष बोलले आहे शेतकऱ्याची कर्जमाफी 2 लाखाच्या आतमध्ये, दिली का? बँकेने त्या हिशोबानं कर्जमाफीचा मुद्दा दिला नाही. का नाही दिला? कारण औरंगाबाद हायकोर्टाचा निकाल लागला. त्यामध्ये औरंगाबाद हायकोर्टानं 9 जुलै 2020चा निकाल आहे की कर्जमाफी शेतकऱ्यांना देण्यात येतो, त्यांचा हक्क आहे. जे कर्जमाफीस पात्र हा शब्दाचा उपयोग करून सगळ्या बँकेनी कसं दिलं की तुम्ही शेतकरी कर्जमाफीस पात्र नाही. का पात्र नाही? तुमच्या ज्या अटी होत्या, महात्मा फुले कर्जमाफी योजना 30 सप्टेंबर 2019च्या पूर्वीचे ते कर्ज तुम्ही का माफ केलं नाही? जर आमच्याजवळ जे महिला शेतकरी आहेत त्यांच्या जर 2 खाते असले, जॉईंट असले, तर त्यांना विभागून देण्याचं होतं 2 लाखाच्या आत. बस त्यांच्या एका खात्यात 2.5 लाख आणि त्याचे निम्मे जे झाले असते आणि एक दुसऱ्या खात्यात 1 लाख. तर त्या महिलांचे किती झाले असते? 3.5 लाख. म्हणजे ते 4 लाखाच्या निम्मे जे 2 लाखाच्या आतमध्ये बसतं. मग का झाली नाही? मग या बँकेवर कोणी कारवाई केली? त्यांनी जी माहिती दिली, पहिले तर त्यावेळेस लॉकडाऊन होता, त्यामुळे कुठं काय करायचं तर कोणाला माहीत नव्हतं. शेतीवर जाताना इथून जिल्हाबंदी, म्हणजे इथं जी शेती नागपूर जिल्ह्यात होती, म्हणजे प्रत्येक गोष्टीला जाऊ शकणे नाही, खर्च करणे, या करणे, त्याच्यानंतर ते व्याजाने पैसे आणणे. म्हणजे तुम्ही बँकिंग प्रणालीच्या बाहेर असल्यानंतर पैसे कुठून मिळणार? तुमचे सोने गहाण असल्यानंतर बँकेचं आहे. एक वेळ अशी येते की सोने ती विकून बँकेलाच खाते नील करणे होते, कारण त्यानंतर भाव वाढले. पूर्वी जी पद्धत होती, आमचे जे जुने लोक सांगायचे की 3 क्विंटलची एक खंडी, तर एका खंडीला 1 तोळ्याचा भाव आहे. मग याचा सोन्याचा भाव आहे का तेवढा? सोन्याचा भाव किती? 1 लाख रुपयेपर्यंत पोचलेला आहे. मग 1 तोळ्यामध्ये 3 क्विंटल, मग 30,000 रुपये भाव आहे का? नाही ना. म्हणजे याच्यानंतर काय, तुम्ही कोणत्या एका शेतकऱ्याने खूप खर्च केला, त्याने खूप भाव टाकले, त्याला शेतीचा सन्मान दिला, पण बाकीच्या शेतकऱ्यांनी केला का? बाकीचे शेतकरी 2-3 क्विंटलच्या वर कमावू शकत नाही. मग 1.5 एकराचा जास्तीत जास्त मोठा शेतकरी समजून राहिला, एवढं तर आहेच नाही कोणाचं. तर 5 तरी त्याला 17 क्विंटल 13 क्विंटल मागच्या वर्षीचा. आता मी स्वतः एक हिशोब केला, मी जो अनुभव मला आहे सल्लागार म्हणून किंवा जे आहे, कारण आर्थिक साक्षरता हा माझा विषय आहे. आर्थिक साक्षरता आहे, मी जे सुचवलं की कोणत्या एका बँकेचे, युनियन बँकेचे किंवा शेअर्स घेतले तर हे 35 रुपये भाव होता. त्याचे जे चौपट झाले, म्हणजे मी जर त्या शेतीला 2 लाख लावले, त्याऐवजी जर
त्या बँकेचे शेअर्स घेतले असते तर त्याची किंमत 1,70,170 रुपये झाली असती किंवा आता ही 140-45 रुपये आहे. याचा अर्थ काय 35 चौपट झालेला आहे. म्हणजे 2 लाखाचे 8 लाख ठेक्यानं जर दिले तर त्या शेतीचे 50,000 रुपये मिळतात. म्हणजे 50,000 म्हणजे 3 वर्षामध्ये 1.5 लाख. म्हणजे तुम्ही अजून कोणता तुमचं ट्रॅक्टर खर्च करणं हे राहतं. असं जर पकडलं तर 10 लाख तुम्हाला आरामशीर तुमच्याजवळ आले असते. या हिशोबाने काय झालेलं आहे, त्या वर्षी कापूस पेरला गेला 3 वर्षापूर्वी. कापसाचा भाव तर 2 लाखच मिळाल्यासारखे झाले. जे काही मिळाले तर 7,000 रुपये भाव. 7 दुने 14, 1,40,000. म्हणजे त्याचा खर्च किती येतो? 30,000 महिन्याचे लाग किंवा 30 मजूर एका त्या निंदणायला लागायचा. म्हणजे त्या ग्रामीण भागातला रोजगार कोण पुरवतो? शेतकरी. मग त्या दुसऱ्या वर्षी तूर पेरली तर 1.5 लाखापर्यंतच त्याचं, कारण 12,000 तुम्ही तर त्या शेतकऱ्याचं ज्यावेळेस तूर निघाले त्यावेळेस 9,000 रुपये भाव. आणि ज्यावेळेस ते व्यापारी फिरतात ना, कारण तूर सोंगायला पैसा लागते, याला लागते, सगळं लागते, तर व्यापारी ते 8,000 रुपये मागतात. मोठ्या मुश्किलीने कोणी दला तुमचा कोणी चांगला वेळ भला असं 10,000. मग काय मिळालं त्याला? म्हणजे तुमचं त्यावेळेस 1.5 लाखच मिळाले असं पकडून चालू. दुसऱ्या वर्षी, पहिल्या वर्षी 1.5 लाख, दुसऱ्या वर्षी 1.5 लाख, आणि या मागच्या वर्षी 85,000. 85,000चा खर्च काढला तर हे शेतकऱ्याच्या हातात काढले. म्हणजे 2 लाखाचे शून्य झाले. आणि ते त्याने व्याजानं आणलेले. कारण बँकिंग 5 वर्षापासून तुम्ही बँकिंगपासून टाकलेलं आहे. तुम्ही कोणत्याही HDFC सारख्या किंवा नाही, कारण त्या HDFC बँकेने तर मला लेटर पाठवलं होतं की तुमच्यावर अब्रू नुकसानी, तुम्ही कुठं बोलले तर अब्रू नुकसानीचं दावा ठोकण्यात येतो. पुरोहित नावाचे वकील अमरावतीहून. कारण मी त्यांना विचारसरणी केली की तुम्ही हे आमची कर्जमाफी पात्रच का नाही केली. मी तर त्या सहभाग होतो. माझ्या नावाने शेती नव्हती त्यावेळेस, कारण नंतर होती. मी पत्नी आणि आईच्या नावाने होती, त्यांचे वेगवेगळे सातबारे होते. मग त्यांना तुम्ही ती कर्जमाफी नाही दिली म्हणजे बँकेत गेले. त्या दोन्ही व्यक्तीचे सोने नाणे गेले. कारण शेती हा आजचा नाही आहे, तुमच्यासोबत चालणं आहे, कुटुंब किंवा यासाठी पेरणं किंवा तुमचे भावनिक राहते. कारण आता याच्यापूर्वीचा माझा अनुभव, माझ्या आजीची जमीन 16 एकर जमीन ही डिग्रस येथे दाबल्या गेली. सरकारी धोरणामुळे कोणाच्या नावाने 7/12, माझ्या ते अन्नपूर्णा जगन्नाथ फुकेचा 7/12 अजून झालेला नाही आणि त्याच्यावरती नाव चढले नाही. आणि होतं कसं आहे की ज्यावेळेस तुम्ही प्रयत्न करता त्याच्यावर कितीतरी लोकांची नाव राहते. माझ्या वडिलांनी पैसे खर्च केले असेल की मी खर्च इतके वर्षापासून त्या मागे लागून असं, पण मिळतं काय? त्यापेक्षा मला सल्ला मिळाला की तुम्ही एखादी नोकरी कर. आता या वयात, माझ्या 59 वर्षाच्या वयात मी नोकरी करणार आहे का? मग शेती पाहायचं कुठं आहे? शेतकऱ्याला वेळ द्यावा लागते. तर या रीतीने धोरण तुमचं कुठेतरी चुकते आणि त्याप्रकारे तुम्ही अर्ज द्यायला लावता. पण तुमच्या एका चुकीच्या धोरणानं तो 7/12 कोणाच्या नावानं करून द्या. त्यावेळेस तुम्ही काय, महसूल विभाग जबाबदार नाही का? ती रुजू झालेली नाही आहे. मग रुजू झालेली नाही आहे तर मग तुम्हाला ती त्या दुसऱ्या नावानं कशी, तिसऱ्या व्यक्तीला विकली कशी? मग हा भ्रष्टाचार नाही का? मग हा भ्रष्टाचार इथून तुमचा दुरुस्त करण्यासाठी जबाबदारी कुणाची? तुमची. ती जमीन ताब्यात देणं आमची. अरे तुम्ही सांगा, टाटा बिर्लाचे शेअर्स आहेत, त्यांचे शेअर्स कमी झाले आहेत का? त्यांचं उत्पन्न कमी झालेलं का? मग आमची शेती कशी जाती? 750 एकर. आणि गोदरेजचं जर उदाहरण घेतलं तर 3,000 कोटी तिथे मुंबईत आहे. आणि तुम्ही इथे नागपूरसारख्या ठिकाणी 2 वर्षाचा हे करून 2 एकराच्या वर जर असेल तर सिलिंग केल्या जाईल. 16 एकर असेल ओलीतील सिलिंग करण्यात येईल. 60 एकर असेल सिलिंग करण्यात येईल. तुमचे सगळे आता कालपासून तुम्ही 7/12 कोरा केलेला नाही आहे, दिली नाही आहे. आणि या बाबतीत आता तुम्ही सगळ्या मंत्र्याचे, आमदाराचे, अधिकाऱ्याचे सगळे आता आपापले उत्पन्न दाखवा की तुमच्याजवळ किती होते, नोकरी लागताना होते, तुम्ही आमदार बनणार, आणि आता त्याच्यात तुमची वाढ कशी झाली, तुमच्याजवळ संपत्ती किती आहे, घोषित, बिनघोषित, आणि तुम्ही शेतकऱ्यांकडून कसे घेतलेले आहे पैसे? कारण शेतीमालाला भाव कमी झाल्यानंतर ती कोणाजवळ जाते? कृषी उत्पन्न बाजार समिती. कृषी उत्पन्न बाजार समिती कोण ठेवतं? तिथून एक तर स्वतः ठेवत असेल किंवा तिथे कंपन्यांना दिल्या जाते. दुसरा तर कोणी तिथे येऊ शकत नाही. अधिकारी कोण आहे? राजकीय हस्तक्षेप कोणाचा आहे? कोणाचे प्रतिनिधी आहे तिथे? कारण आमदार बनण्यापूर्वी किंवा तिथं बाजार समिती कोणाच्या ताब्यात आहे? तिथून टॅक्स कसा मिळतो? इलेक्शनला फंडिंग कसं होते? ठेकेदारांचा पैसा कोणाजवळ येतो?
कुठून येतो, अर्थमंत्र्याकडून कुठून पैसा जातो, त्याच्यानंतर ते आहे. म्हणजे काय तिजोऱ्या तुमच्या आम्हाला दिसत नाही का? तुमचं इलेक्शन व्हायच्या अगोदर नगरपालिकेला फंड किती आलेला, त्या फंडवर किती लोकांना पैसा भेटला, किती ठेकेदार पैसा गेला, सगळ्याचा हिशोब तयार ठेवा ना. तुम्हाला 5 वर्षापासून पैसा मिळून नाही राहिला ना. 7 लाखाचं बजेट तुमचं महाराष्ट्र सरकारचं आहे. तर शेतकऱ्यासाठी तुम्हाला 10%ही तुमचे पैसे निघाले नाही. 7 लाखाचे म्हणजे 70 लाख. जे ऐकलेले घोटाळे ते तुम्ही बघत बसा. आता मला काही इतक्याच गोष्टीचं हे नाही, पण जे ऐकत आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं आहे, कोणत्या नाही आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाचा एक्सपोर्ट होईल तर इकॉनॉमी कोणाजवळ आहे? भारताजवळ आहे. शेतीमालाचा जो शेतकऱ्याचा पैसा आला तर पैसा कोणता? ग्रामीण भागात जाईल, तो मजुराजवळ जाईल, तो व्यापाऱ्याजवळ जाईल. या रीतीने सगळं जाईल आणि त्या रीतीनेच देशाचा विकास होणार. मग जी इकॉनॉमी ज्याच्यातून पैसा निर्माण होते, एका दाण्याचे 1000 दाणे तयार होतात, त्या दाण्याला 1000 पट तर त्याला शेतकऱ्याला मिळायला पाहिजे. मग शेतीचं जे सोन्याचं जे पहिले होतं, सोन्याचं चिडिया जे म्हणायचं, तर काय होतं सगळं ते सोन्याच्या मध्येच व्यवहार व्हायचा आणि त्याच्यामुळेच ते आजूबाजूचे शेतकरी जमीन घ्यायचे. आता होते कसं, ज्याच्याजवळ भांडवल आहे, ज्याच्याजवळ ठेकेदार आहे, तो तिथेच रोड करतो, तेच पैसे घेतो, तिथंच जमीन विकत घेतो. कारण शेतकऱ्याजवळ स्थिती नाही, तिथंच बंगला बांधतो, तिथेच पार्ट्या देतो, तिथूनच पुन्हा त्याच्या उत्पन्नाची तयारी होते. आता मला वैयक्तिक कोणावर बोलायचं नाही आहे, जनता ठरवणार आहे आणि जनताच जय जनार्दन एवढं बोलतो मी. 2 शब्द संपवतो, पुढचा विचार जनताच करेन. जनता एकत्र येईन, 1 मत 1 रुपया रोज, हे माझं हक्क आहे. अजूनपर्यंत मला पैसे मिळाले नाही, पण जनतेने ठरवायचं आहे. कारण ना भुके पेट ना हो भजन. तुमच्या जो पैसे कितीही आले तर मला कमी पडतात. बचत गट संकल्पना माझी कशी राहील ते आहेच, त्यानंतर बोलू. धन्यवाद.